सामंत साहेब. विरोधी पक्षाचा सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे साहेबांनी 93च्या माध्यमातून ही चर्चा उपस्थित केलेली आहे. याचं गांभीर्य देखील मुंबईच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील आहे. अनेक वेळा मुंबईच्याच लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की कबूतरखाने बंद देखील झाले पाहिजेत. कारण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आता कबुतरांमध्ये जाऊन काय आपण अवेअरनेस क्रिएट करू शकत नाही, त्यांना काय सांगू शकत नाही की तुम्ही इकडे येऊ नका. जी लोक नाही, पण तो अनिल परब करोनाचा- साहेबांनी अनिल परब साहेबांनी परब साहेब तो व्हायरसचा विषय होता, हा कबुतरांचा विषय आहे. त्याच्यामुळे कबुतरांना काय आपण जाऊन सांगू शकत नाही की तुम्ही दादरला येऊ नका, तुम्ही गिरगावला येऊ नका, तुम्ही अजून कुठे येऊ नका. तर त्याच्यामध्ये गिरीश भाऊंचं म्हणणं असं आहे की कुठच्या पक्षाचा दानापाणी बंद झालाय, तर ते मी त्यांना खुलासा करतो की कबुतरांचा दानापाणी बंद झालेला आहे. त्याच्यामुळं शिंदेसाहेब, तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की यांच्या विष्ठेमुळं अनेक रोगराई पसरते. तसा KEM हॉस्पिटलचा रिपोर्ट देखील आपल्याकडे आहे. आणि म्हणून पहिल्या आठवड्यामध्ये जी लक्षवेधी विधानसभेमध्ये झाली त्याच्यामध्ये सगळ्याच मुंबईच्या आमदारांनी अशी मागणी केली की हे कबूतरखाने जर बंद झाले आणि वस्तीच्या बाहेर गेले तर नागरिकांचं आरोग्य सुधारू शकतं. पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की हा जो पक्षी आहे हा जर अचानकपणे कॉलनीमध्ये आला, घरामध्ये हा थवेच्या थवे आले तरी देखील अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून शिंदे साहेबांनी केलेली जी सूचना आहे तशा पद्धतीचं कुठं पार्क करता येईल का, त्यांना चांगल्या पद्धतीनं दाना पाणी देऊन कशा पद्धतीनं जगवता येईल यासाठी महानगरपालिकेला निर्देश दिले जातील.